नमस्कार, मी राजेश आवलकर. लोकशाही निर्मित लोकलाईव्हच्या या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विश्वातील सगळ्यात मोठा लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि जळगावमध्ये 13 मेला ही निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि स्मिताताई वाघ यांना जळगावमधून उमेदवारी दिलेली आहे. आज आपण त्यांना आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करत असताना आपण कोणकोणते प्रश्न, कोणकोणते विषय हे आपण घेऊन या मतदारांच्या पुढे जाणार आहात. कशा पद्धतीची आपली कार्यप्रणाली राहणार आहे. आपला मागचा कार्यकाळ म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीच्या देत असताना त्यांनी केलेल्या कामाचा निश्चित विचार केला गेला असणार. ABVPच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असेल, विधान परिषदेची आमदारकी असेल आणि आता लोकसभेची खासदारकीचे उमेदवार आहेत. या संपूर्ण प्रवासात त्यांचा कशा प्रकारचा त्यांचा प्रवास कसा झाला हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. काय ते आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना करणार आहेत हे देखील आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. साऱ्या दर्शकांच्या वतीने लोकलाईव्हच्या या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या स्मिताताई वाघ यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. नमस्कार ताई. नमस्कार ताई, आम्ही तुमच्याकडनं सुरुवातीला जाणून घेऊ इच्छितो की ही उमेदवारी जी आपल्याला मिळाली आहे ती कोणत्या बेसवर मिळाली. आपलं असं कोणतं काम हे पक्षाच्या लक्षात आलं आणि त्यांनी तुम्हाला ती उमेदवारी दिली. प्रथमतः तर मी माझं केंद्रीय नेतृत्व सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, JP नड्डाजी, अमितभाई शहा, आमचे अष्टपैलू नेतृत्व महाराष्ट्राचं देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, तसेच आमचे संकटमोचक, आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान सन्माननीय गिरीशभाऊ महाजन, आमचे लहान बंधू मंगेशदादा, ह्या सगळ्यांच्यामुळे तसेच आमचे केंद्रातल्या आणि राज्याच्या नेतृत्वाने माझ्यावर जो काही विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या माध्यमातून काम करत आलेलं आहे, मला वाटतं त्या कामाची दखल घेऊन केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकून मला लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या कामावरती आणि तुमच्या ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तुम्हाला मिळेल असं म्हणतं. पण आपण 1984 पासून या क्षेत्रात कार्यरत आहात. म्हणजे ABVPचं काम आपण निष्ठेने त्यावेळेला केलेलं आहे. ते आम्ही स्वतः बघितलं आहे की आपला पूर्ण वेळ म्हणजे पूर्ण वेळ कार्यकर्ता ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आपण. थोडं आम्हाला सुरुवातीला ABVPचं तुमचं काम कसं आहे, त्यानंतर आपल्याला जी जिल्हा परिषदेचे आपण अध्यक्ष झालात, त्यानंतर आपल्याला विधान परिषदेत झाला, या तीनही क्षेत्रामध्ये आपलं काम कशा पद्धतीचं राहिलं हे आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे. 84-85 सालापासून मी विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केली. मला असं वाटतं की त्यावेळेला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्हावं याच्यासाठी जे काय मी जन आंदोलन उभं केलं होतं त्याच्यात खूप मोठा सक्रिय सहभाग मला त्या ठिकाणी देता आला. पहिल्यांदा 12,000 युवकांचं मुंबईमध्ये युवा संकल्प त्यावेळेला झाला, त्याचं साक्षीदार मला त्या ठिकाणी होता आलं. मला आठवतं आहे की जेव्हा फीवाढ अतिप्रमाणात झाली होती शालेय विद्यार्थ्यांची, त्यावेळेला NC जोशींना अडवण्यापासून तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ होण्यासाठी विलासराव देशमुखांची गाडी अडवण्यापासून अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या भूमिकेतनं मला असं वाटतं मी त्या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये त्या ठिकाणी काम करता आलं. याचा मला खरोखर आनंद आहे. आणि मला असं वाटतं की मी जर त्यावेळेला विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आली नसती तर आजपर्यंत जो काही प्रवास आहे, म्हणजे एक शालेय जीवनापासून विद्यार्थी दशेपासून तर खासदारकीचं तिकीट मिळेपर्यंतचा जो काही प्रवास आहे तो फक्त आणि फक्त मला वाटतं विद्यार्थी परिषदेच्या काळात जी काही माझी जडणघडण त्यामुळे झाली आणि त्यामुळेच मला वाटतं हे होऊ शकलं. त्यानंतर मग मी 91 पासून भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली. स्थानिक जळगावला कार्यकारिणी सदस्य इथपासून माझा भारतीय जनता पार्टीचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. हे करत असताना 2002 मध्ये अंबड तालुक्यात जे माझं गाव आहे तिथला जिल्हा परिषद गट महिला राखीव झाला होता. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की सगळे तिकिटासाठी प्रत्येकजण फिरत होतं. त्यावेळेला मला वाटतं की आमच्या नेतृत्वाने तेव्हा मला सांगितलं की तुला जिल्हा परिषद लढायची आहे. त्यावेळेला जिल्हा परिषद लढणं त्यावेळेचा जो काही काळ होता, फार आपलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही काम होतं त्या दृष्टिकोनातनं ती महिला राखीव जागा झाल्यानंतर त्यांनी मला लढायला दिलं. आणि मला असं वाटतं तो माझ्या आयुष्याचा पहिला टर्निंग पॉईंट ठरला. 2002 नंतर मी सलग 3 टर्म जिल्हा परिषदेला काम करू शकले. जिल्हा परिषदेमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीने काम करता आलं, कारण तो ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचणारा विषय होता. आम जनतेपर्यंत काम करण्याची त्या ठिकाणी चांगली संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला जळगाव जिल्हा परिषदेची पहिला अध्यक्ष होण्याचा मान मला त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला. आणि खऱ्या अर्थाने मला जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याचा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की एखादं
आनंद बाजारात जाऊन विकत मिळत नाही, पण एखादं चांगलं काम केलं तर त्याचा आपला जो आत्मिक आनंद असतो त्याचा आनंद हे मला त्या जिल्हा परिषद काम करताना खरोखर मनाला आनंद मिळाला. वास्तविक केंद्रात आणि राज्यात सत्ता नसताना मला जिल्हा परिषदेमध्ये खूप चांगलं काम करता आलं. आमच्या अंगणवाड्या खूप उघड्यावर होत्या. आमची मुलं पारावर बसून शिक्षण घेत होती. 550 अंगणवाड्या आमच्या उघड्यावर होत्या. त्यावेळेला ह्या अंगणवाड्या आपण त्या ठिकाणी काम करू शकलो. 900 शाळा खोल्या त्या ठिकाणी आणू शकलो. सिंचनाचे जे काही प्रश्न होते तर 28 कोटी आपण त्यावेळेला सिंचनाला त्या ठिकाणी आणू शकलो. अशी खूप कामं मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करायला मिळाली, याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं की ह्याच कामाची दखल घेऊन मला भारतीय जनता पार्टीचं महिला मोर्चाचं अध्यक्षपद पण मला जबाबदारी माझ्यावर होती. त्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र मला फिरता आला, लोकांपर्यंत पोचता आलं, महिलांच्या समस्या जाणून घेता आल्या. त्याच्यासाठी चांगलं काम करण्याची मला संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं ह्या सगळ्या कामाची दखल घेऊन विधान परिषदेवर पण मला आमदार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केलं. खरं म्हणजे खूप आयुष्य निघून जातं, पण विधान परिषद आमदार होणं खरंच सरळ नसतं. पण त्यामुळे मला भारतीय जनता पार्टी खूप भरभरून दिलं आहे आणि न मागता दिलं आहे, हे त्या दृष्टीने मला वाटतं महत्त्वाची बाजू आहे. कारण आमचे प्रमोदजी नेहमी म्हणायचे, पार्टीचे 2 डोळे तुमच्याकडे बघत असतात, कोण कसं काम करतं. आणि मला वाटतं त्याच कामाची दखल म्हणजे मला विधान परिषदेचे आमदार की त्यावेळेला त्या काळात मला मिळाली आहे. विधान परिषदेच्या या आपल्या कार्यकाळात 6 वर्षाच्या कार्यकाळात असं कोणतं लक्षणीय कार्य आपल्या हातून झालं असेल की ते जिल्ह्यासाठी असेल, राज्यासाठी असेल, काय सांगता येईल? या ठिकाणी मी एक उल्लेख नक्कीच करेल की पाडळसरे धरण ही 6 तालुक्यांची संजीवनी आहे. अंमळे तालुका असेल किंवा एरंडोल, पारवा, धरणगाव असतील, हे सगळे ड्राय झोन आहेत. इथं पाण्याच्या कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर किंवा लोकांच्या दैनंदिन जीवनावर फार मोठा त्याचा परिणाम होतो. हे पाडळसरे धरण जेव्हा मी आमदार झाले तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की हे धरण जर महाराष्ट्र शासनाने करायचं ठरवलं तर 2627 कोटी महाराष्ट्र शासन एका वेळेला कोणत्या परिस्थितीला देऊ शकत नाही. त्यावेळेला आम्ही त्या धरणाच्या सगळ्या विषयांपर्यंत मी जवळपास 5 मीटिंग घेतल्या. आणि तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हे धरण जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला ते सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवावं लागेल. मग सेंट्रल गव्हर्नमेंटला जर पाठवायचं असेल तर कोणताही प्रस्ताव जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सबमिट होऊ शकत नाही. त्यावेळेला मला आठवतं की मी 7 ते 8 मान्यता प्रत्येक टेबलला जाऊन अधिकाऱ्यांना घेऊन त्या मान्यता पूर्ण करण्याचं काम केलं. ज्यावेळेला मला अडचणी येत होत्या त्यावेळेला आमचे जलसंपदा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून मी त्या मान्यता पूर्ण करत मी ते धरणाचा प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला मी त्या ठिकाणी पाठवू शकले. आज धरणाचं जे काही आपण चित्र बघतो आहोत की आज 5000 कोटीला सुप्रमा त्या ठिकाणी मिळते, पण मुळात ह्या मान्यता जर झाल्या नसत्या, हे धरण जर मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पोहोचवलं नसतं तर ही सुप्रमासुद्धा होऊ शकली नसती. आज त्या मान्यता घेताना मला आठवतं आहे की ज्या दिवशी जल आयोगाची मीटिंग होती आणि सन्माननीय गडकरी साहेबांकडे ते खातं होतं आणि त्या वर्षातली ती शेवटची मीटिंग होती की CWC क्लिअरन्स आम्हाला घेणं गरजेचं होतं. आणि मला कळलं की आज ही शेवटची मीटिंग आहे, आज नाही झालं तर हा प्रोजेक्ट आणखी पूर्ण वर्षभरामध्ये आपला पुढे सरकेल. अक्षरशः आम्ही द्रविड प्राणायाम करून आम्ही मुंबईतून दिल्लीत गेलो. दिल्लीत गडकरी साहेबांची भेट घेतली. साहेबांनी सांगितले की आज मीटिंग आहे, अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलून घेतलं की हा प्रस्ताव जर परिपूर्ण असेल तर आज CWC क्लिअरन्ससाठी आपण तो मीटिंगमध्ये ठेवा. आणि मला खरंच सांगते तशी माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते की जल आयोगाची आम्हाला मान्यता मिळाली आणि CWC क्लिअरन्स त्या ठिकाणी मी करू शकले. पण नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामध्ये सरकार बदललं. 2.5 वर्ष महाराष्ट्र शासनामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं. हा प्रोजेक्ट परत थांबला. त्याच्यानंतर ती सुप्रमा आपल्याला हवी होती, त्यामुळे ती सुप्रमा त्यावेळेला मिळू शकलं नाही. मग आत्ता शेवटी देवेंद्रजी येण्याची मला वाटतं ती वाट आपण बघत होतो किंवा त्या पाडळसरे धरणाचं त्यांच्या हातनंच होणार असेल म्हणून ते खातं आता योगायोगाने देवेंद्रजींकडे आलं. आणि आज देवेंद्रजीच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, मुख्यमंत्री असतील, सगळे अजयदादा असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणजे ज्या विषयाची तुम्ही मुहूर्तमेढ ठेवली ती आता या काळामध्ये ती पूर्णत्वास होते. तर हे मोठं काम मला विधान परिषदेच्या असताना करता आलं आणि म्हणून आज तो केंद्रात प्रोजेक्ट सबमिट झाला. तो त्या काळात आपण पाठपुरावा केल्यामुळे झाला, याचा मला मनापासून आनंद आहे. व्हेरी गुड. ते तुमच्या सांगण्यातून एक अशी गोष्ट लक्षात आली की चळवळीतून कार्यकर्ता तयार होतो. ती चळवळ जी पहिली तुम्ही केली त्यापासून तुम्ही कार्यकर्ता झालेत आणि त्या कार्यकर्त्याच्या बळावरती तुम्ही हे सगळं केलं आणि विरोधात असताना सुद्धा तुम्ही जिल्हा परिषदेची कार्य केली. आत्ता आपण ज्या लोकसभेच्या मतदान केंद्रातून उभे राहणार आहात, ज्या लोकसभेच्या याच्यात जळगाव हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचा प्रमुख भाग जर असेल तर जळगाव आहे. जळगाव शहर आहे आणि या जळगाव शहराकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून, अशा प्रकारचा सगळा बोलबाला आहे. या जळगाव शहराला पूर्णपणे दुर्लक्ष करून योग्य त्या प्रकारे न्याय दिला गेला नाही. आत्ता तुम्हाला उमेदवारी देत असताना या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
कसं तुम्ही बघाल? कारण तुमचा मतदारसंघ आहे आणि BJPचं सरकार राज्यात आहे, जिल्ह्यात आहे, आपल्या सर्व ठिकाणी आहे, पण तरी देखील या शहराकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. दुर्लक्ष केलं आहे असं मला वाटत नाही. खरं म्हणजे जसं इथं महानगरपालिका निवडून आल्यानंतर एक हाती सत्ता जेव्हा मिळते, 100 कोटी आपण या ठिकाणी देवेंद्रजी मला वाटतं मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी 100 कोटी आपल्या ह्या शहरासाठी त्या ठिकाणी दिलेले होते. त्याचं नियोजन त्या माध्यमातून करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न पण केलेला होता. पण आपल्याला माहिती आहे की अमृत योजना त्या काळात आपल्याकडे आलेली होती. अमृत योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची पाईपलाईनसाठी रस्ते आपल्याला तोडणं गरजेचं होतं. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला आयुष्यात लाँग टाईम पाहिजे असेल तर त्याच्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागतो. मला वाटतं घरात जेव्हा एखादी व्यक्ती घर उभारते, मोठं करते, त्या घराला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करते, तर खाचखळग्यातूनच त्याला पुढे जावं लागतं. तर मला वाटतं ह्या अमृत योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागलं, जर पुढच्या 50 वर्षाचं 100 वर्षाचं जर व्हिजन घ्यायचं असेल तर रस्ते तोडणं भाग होतं. त्याच्यासाठी पाईपलाईन होऊ शकत नव्हती. मग ह्याला काही ना काही कालावधी तुम्हाला द्यावा लागणार आहे. एका रात्रीचं तर हे काही होऊ शकत नाही. कोणत्याही कामाला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ त्याला द्यावाच लागणार आहे. आणि मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपल्याला जळगावकरांना वाटतं की आपल्यावर अन्याय झाला आहे, कुठेतरी ह्या कामांकडे दुर्लक्ष झालं आहे. जसं अमृत योजनेचं काम झालं त्याच्यानंतर रस्त्यांच्या कामांचा परत सिलसिला सुरू झालेला आहे आणि मला असं वाटतं तर परत जळगावचं रूप पालटतं आहे. तर ह्या गोष्टी काही करण्यासाठी, काही मिळवण्यासाठी थोडा त्याग आपल्याला करावा लागतो. त्या माध्यमाला मला असं वाटतं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आत्ता तुम्ही या सगळ्या मतदारांपुढे कोणकोणते विषय घेऊन जाणार की जेणेकरून ह्या जळगाव शहराचा तर विषय आहेच, या व्यतिरिक्त असे कोणते विषय तुमच्या डोळ्यासमोर आहेत की ते विषय आपण या सगळ्या मतदारांपुढे ठेवणार आहात की जे तुम्हाला भविष्यात पुढच्या पंचवार्षिकमध्ये करायची आहेत? कोणत्याही मतदारसंघामध्ये काम करायचं असेल तर त्या कामामध्ये महिलांचा उत्थान, त्यांचा विकास, युवकांच्या हाताला रोजगार, युवकांचा विकास, शेतकऱ्यांसाठी योजना, शेतकऱ्यांसाठी त्यांचं उत्थान करण्यासाठी त्यांच्यासाठी करायचं असेल काम, एखादा उद्योग जर आपल्या भागात मोठा आपल्याला आणायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की रस्त्यांचं जाळं लागतं, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी लागते, वीज लागते, पाणी लागते. आपल्याकडे ज्या अडचणी मी तुम्हाला जे म्हटलं की सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते बऱ्यापैकी रखडले म्हणण्यापेक्षा आता चांगल्या पद्धतीने मार्गी लागत आहेत, पण ते पूर्णत्वास नेणं अत्यंत गरजेचं आहे. बलून बंधारे असतील, तुमचे पाडसरे धरण असेल, हे आता फायनल स्टेजला जवळपास आता आलेले आहेत. ते पूर्ण करून ह्या ठिकाणी मोठे उद्योग येण्याची अत्यंत गरज आहे. यातनं बेरोजगारी काही प्रमाणात आपल्याला कमी करता येऊ शकते का, तर त्या माध्यमातून मला असं या ठिकाणी काम केलं पाहिजे. युवकांच्या दृष्टिकोनातनं त्यांचं जीवनाचं उत्थान करण्यासाठी जर मोठे उद्योग ह्या ठिकाणी आले तर एक चांगल्या पद्धतीचा रोजगार या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. आज आपण बचत गटांच्या माध्यमातून बघितलं तर बचत गटांचं पूर्वीचं रूप आता खूप बदलतं आहे. आता बचत गटांना फिरतं भांडवल त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या काळामध्ये मिळतं आहे. मोदींची दूरदृष्टी आहे, व्हिजन आहे. त्यांच्या माध्यमातून जो काही आपण बदल बघतो आपण तो त्या माध्यमातून मला असं वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये तो करण्याचा आपण प्रयत्न आपल्या ह्या ठिकाणी असणार आहे. रस्त्यांची कामं खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आगामी काळातही जी काही रस्त्यांची कामं राहिली असतील ती पूर्ण करण्यासाठी आपण ठिकाणी आपला मानस असणार आहे. तुम्ही विषय दिलात महिला, युवक, शेतकरी, उद्योग, ह्या सगळ्या विषयांवरती तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे. हे करत असताना हे सगळे विषय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहेत. बरोबर. कार्यकर्त्यांची साथ तुम्हाला कशी मिळेल? भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष, कारण ही जळगाव लोकसभेची जी काही सीट आहे 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा खासदार ह्या ठिकाणी निवडून येत आहेत. ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी काही फळी आहे ती 35 वर्षापासून बघतो आपण की ती फळी आहे, म्हणूनच खासदार ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून दिला जाऊ शकतो आहे. तर ह्या कार्यकर्त्यांची जी फळी आहे त्याच्या जीवावरच मला असं वाटतं की आम्ही खुर्च्यांपर्यंत पोहोचत असतो. आणि ह्या कार्यकर्त्यांच्या फळीवर आणि मोदी साहेबांनी जो काही कामाचा डोंगर पहाड उभा केलेला आहे, त्या विकासाच्या दूरदृष्टी असलेल्या नेता, महाराष्ट्राचं आमचं सगळे नेते, ह्यांचं जे काही व्हिजन आहे की आता दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या शासनाच्या माध्यमातून जे काही आमचं सरकार आहे त्याने केलेली जी काही कामं आहे, या सगळ्यांच्या बळावर मला या ठिकाणी विश्वास आहे की जळगाव लोकसभेची सीट निवडून तर येईल, पण ती प्रचंड आणि मोठ्या मताधिक्याने निवडेल. हा माझ्या जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून माझा ठाम विश्वास आहे. जसं तुम्ही हा विश्वास सांगितला, मागच्या पंचवार्षिकला सुद्धा तितक्याच मताधिक्यानं, म्हणजे सगळ्यात जास्त मताधिक्य जळगावमधून आपण दिलेलं होतं. आणि जे सिटिंग उन्मेषदादा खासदार आहेत त्यांचं तिकीट कापून हे तुम्हाला मिळालेलं आहे. त्यांची साथ, ते नाराज तर होणारच, त्यांनी कामही तितकं केलं आहे, मतही तितके मिळवून दिले, असे कार्यकर्त्यांनी तुमच्या या सगळ्या ह्याच्यातून आपल्या लक्षात येत आहे. त्यांची साथ तुम्हाला कशी मिळेल आणि कशी घेणार आपण साथ? मी तिकीट जसं माझं डिक्लेअर झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी
उन्मेषदारांना घरी जाऊन भेटून आले. मला विश्वास आहे की मागच्या पंचवार्षिकला माझं तिकीट डिक्लेअर झालं होतं. मला AB फॉर्म दिला होता, मी फॉर्म भरला होता, मी 178 गावांचा माझा दौरासुद्धा झाला होता, घराघरापर्यंत हँडबिल पोचलेले होते. त्यावेळेला जेव्हा माझं तिकीट कापलं गेलं तसं मी जसं स्पोर्टली घेतलं आणि दादाचा फॉर्म भरायला मी गेले. इतकंच नाही तर सूचक अनुमोदक मी दादांची होते. आणि मला विश्वास आहे की उन्मेष दादासुद्धा माझ्या प्रचारामध्ये सक्रिय होतील आणि मला निवडून आणण्यासाठी म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ते 100% ह्या ठिकाणी सभा घेऊन मला मदत करतील. असं तुम्हाला विश्वास आहे? 100% तुमचं असं विश्वास त्यांच्याशी आहे. प्रत्यक्ष बोलणं झालं? माझं त्यांचं प्रत्यक्ष बोलणं झालं. मी त्यांच्या घरी जाऊन आले. संपदा ताई, मी, उन्मेष दादा, सगळे कार्यकर्ते, आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या आणि दादाने तो विषय एकदम स्पोर्टली घेतला आहे आणि मला विश्वास आहे की दादा आमच्यासोबत राहतील. ताई, एवढं असताना सुद्धा आज अशी बातमी आलेली आहे की काही गावांमधले व्यक्ती जे आहेत, ज्या मतदार आहेत, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला हा उमेदवार बदलून मिळावा आणि असा आग्रह ते पार्टीकडे करतात आहेत. हे बघा, कार्यकर्त्याच्या भावना असतात नेत्याप्रती. नेत्याने केलेली कामं ही त्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असतात. त्यांच्या भावना जरी असल्या तर त्या बदलल्या जातील याच्यावरही माझा विश्वास आहे. कारण कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या मुसीत घडलेला आहे. त्यामुळे पार्टीने दिलेला उमेदवार आज जरी त्यांना थोडंसं साहजिक आहे, आपसूक भावना असते नेत्याविषयीची, तर ती भावना नक्की बदलेल हाही माझा विश्वास आहे. हे जे काही दिसतंय ते चित्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून हे चित्र नक्कीच येणाऱ्या काळात बदललेलं असेल. जसं चित्र बदलण्यासाठी पण कार्यकर्त्यांची साथ आणि मतदाराने मतदान टाकण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि हे पोहोचत असताना आपली जी निवडणूक होणार आहे, मतदान जे होणार आहे ते 13 मेला होत आहे. 13 मे हा जळगावचं हाईट ऊन, प्रचंड ऊन राहणार आहे. अशा वेळेला कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचणं, मतदाराने मतपेटीपर्यंत पोहोचणं, म्हणजे आपल्या मतदान केंद्रापर्यंत येणं, ही खूप मोठी सर्कस राहणार आहे. कशा प्रकारे तुम्ही ती हँडल कराल? भारतीय जनता पार्टीचा नेता, कार्यकर्ता हा थकत नाही, थांबत नाही, चालत राहतो. परिवारामध्ये आम्हाला एक वाक्य दिलं आहे, चरैवेती चरैवेती, चालत राहा. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो मुशीत तयार झालेला आहे तो चालत राहणार आहे. त्याविषयी मतदान काढण्यापासून तर मतपेटीपर्यंत ते बंद करण्यापर्यंत तो नक्कीच काम करणार आहे. आणि मला या ठिकाणी विश्वास आहे की युतीचे सगळे कार्यकर्ते, महायुतीचे आमचे, ते सगळे कार्यकर्ते झोटून याच्या कारण तो थांबत नाही. आणि मी म्हटलं की मोदींनी जे केलेलं की काम आहे, जो कामाचा डोंगर उभा केलेला आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, हिंदुत्व, रामाचं मंदिर 500 वर्षानंतर त्या ठिकाणी उभारलं जातं आहे. प्रत्येकाच्या घरावर छत दिलं जातं आहे. प्रत्येकाच्या दारापुढे शौचालयाची व्यवस्था केली जात आहे. आणि महिलांसाठी उज्ज्वला गॅस दिला जातो आहे. तर मोदीने जो काही कामाचा डोंगर उभा केला आहे, मला विश्वास आहे की जनताच्या मनामध्ये मोदींचं काम हे डोक्यात जनतेच्या आहे आणि त्या विश्वासावर जनता मतपेटीपर्यंत 100% पोहोचेल असा माझा विश्वास आहे. किती ऊन असलं तरी लोक तिथपर्यंत जातील. कारण मोदींनी जनसामान्यांना काय हवं आहे हे ओळखलं आहे आणि ते ओळखून ते काम करण्याचा त्यांनी जो काही प्रयत्न केला आहे. पंडित दीनदयाळजींनी आम्हाला सांगितलं होतं की शेवटच्या घटकाचा जो माणूस आहे त्याच्यासाठी काम करा, आणि ते तंतोतंत सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते लोकांपर्यंत पोचले. छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते लोकांच्या भावना ओळखून त्यांनी ती कामं त्या माध्यमातून केली आहे. बेटी बचाव बेटी पढावसारखी योजना त्यांनी याच्या ठिकाणी आणलेली. खूप त्याच्यासाठी करावं लागलं का? तर नाही. लोकांच्या मनात फक्त भावना निर्माण करावी लागली. देश स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाच्या हातात झाडू दिला आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं लोकांना त्यांनी त्या गोष्टीचा संस्कार दिला आहे. तर मला विश्वास आहे की जनतेचा विश्वास मोदींवर आहे आणि मोदींसाठी जनता मतपेटीपर्यंत नक्की जाईल. किती ऊन असलं तरी जाईल याच्यावर मला विश्वास आहे. ताई, आपणला मूळ अंबाळनेर आणि आपल्या समोर जो उमेदवार आहे, जे आजच्या तारखेला ते असं म्हटलं जातं की अंबाळनेरच्याच उमेदवार समोर राहील, अंबाळनेर विरुद्ध अंबाळनेर, अशा प्रकारची निवडणूक होऊ शकेल? कसं बघायला याच्याकडे? हे बघा, एकदा निवडणुकीला उभी राहिल्यानंतर समोर कोण आहे याचा विचार त्या ठिकाणी करायचा नसतोच. तो त्याच्या माध्यमातून त्याचं काम करणार, मी माझ्या माध्यमातून काम करणार आहे. आणि मी जे म्हटलं आहे तुम्हाला की एवढी कामांचा मोठा डोंगर आहे, समोरच्यांकडे कुठल्याही कामाचा काही लवलेश नाही. विरोधकांकडे मुद्दे नाहीत. याच्या उलटं इकडं कामांची एवढी मोठी शृंखला मोदींनी जी काही उभारली अख्ख्या देशभरामध्ये, त्यामुळे एवढे मोठे मुद्दे असल्यामुळे समोर कोणीही विरोधक असला तरी काही फरक पडणार नाही. मोदींच्या केलेल्या कामावर जनतेचा विश्वास आहे. गुड.
तर 1984 पासून आपण एवढं सगळं काम करतात आहेत आणि तुमच्या आत्तापर्यंतच्या या सगळ्या बोलण्यातून असं लागलं की आपण प्रचंड संघर्षातून म्हणा किंवा प्रचंड काम म्हणजे सतत कामच केलं. तुम्ही समाजासाठी जिल्ह्यासाठी सातत्याने कार्यमग्न आहात. आत्ता 2024मध्ये तुम्हाला ही निवडणुकीसाठी उमेदवारी मिळालेली आहे. पक्षाकडनं उशीर झाला किंवा असं काही म्हणता येणार नाही का की ही वेळ झाली, खूप उशीर झाला, किमान 10 वर्ष आधी 5 वर्ष आधी तरी तुम्हाला ही पोस्ट मिळायला पाहिजे होती? एक तर पहिला मुद्दा क्लिअर करते की माझ्या भारतीय जनता पार्टीने मला भरभरून दिलेलं आहे. माझं सासर छोटंसं गाव आहे डांगर, ज्याला माझं लग्न झालं तेव्हा मला वाटतं 959 नंबर माझा होता. अच्छा. 159 असा काहीतरी माझा नंबर असेल. म्हणजे खूप छोटं गाव होतं माझं. आज एवढ्या छोट्याशा गावातल्या एका महिलेला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं जातं. एकदा नाही तर 3 वेळा दिलं जातं. 3 वेळा ती सदस्य होते. जिल्हा परिषदेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा तिला मान मिळतो. एवढं नाही तर तिला महाराष्ट्राची महिला मोर्चाचे अध्यक्ष केलं जातं. त्याच्यानंतर तिला लगेच विधान परिषद दिली जाते. तर कुठं मला उशीर झाला असं मला काही वाटत नाही. योग्य त्या पद्धतीनुसार क्रेडरने आपण सगळ्या कामाची दखल घेऊन मला योग्य त्या वेळेला पार्टीने देण्याचाच प्रयत्न केला आणि भारतीय पार्टीने मला भरभरून दिलं आहे. माझी झोळी अजिबात रिकामी नाही आहे, ती कायम भरलेली आहे आणि अजूनही आत्ताही भरलेलीच आहे. तर पार्टीने मला अजिबात उशीर केला असं मला वाटत नाही. एक आठवण करावीशी वाटते उदय वाघची. बापूसाहेबांची कमतरता यावेळेला जाणवणार आहे. तो प्रसंग मला माझ्या आयुष्यातनं विसरता येणार नाही. मी जे आज आहे ते माझ्या कुटुंबामुळे, माझ्या नवऱ्यामुळे. माझ्या नवऱ्याने मला आयुष्यात कायम पुढं केलं आहे. कधीच मला त्यांनी मागे ठेवलं नाही आहे. ज्या ज्या वेळेला त्यांना साथ द्यायची गरज होती त्या त्यावेळेला त्यांनी खंबीरपणे साथ दिली आहे. त्यांच्यासोबत माझ्या कुटुंबाने माझी साथ दिली आहे. आणि एखादी महिला जेव्हा सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात काम करते, तिचं कुटुंब जर तिच्यासोबत असलं तरच ती ठामपणे पुढचं पाऊल टाकू शकते. आणि माझं कुटुंब, माझा नवरा, माझा परिवार माझ्यासोबत होता. म्हणूनच मी हा जो काही प्रवास आजपर्यंत केला आहे तो फक्त त्यांच्यामुळे करू शकले आहे. जोपर्यंत घरच्या कुटुंबाचा विश्वास आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपण समाजात काम करू शकत नाही. आज ते गेल्याचं दुःख आम्हाला नक्कीच आहे. पण आजही मला जाणवतं आहे कुठंतरी की ते आजही आमच्या कुठंतरी अवतीभोवती आहेत. आणि म्हणताय स्मिता तू लढ, मी तुझ्या पाठीमागं आहे. एवढं नक्कीच या ठिकाणी सांगेन. ताई, जसं तुम्ही कुटुंबाविषयी आपण बोलतो आहोत, मागच्या साधारण महिनाभराच्या दरम्यानच्या काळात आपल्याकडचं एक मंगल कार्य आपण केलं. त्यावेळेला समाजातील सर्व स्तरावरचे सर्व पक्षीय नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती तुमच्या कामाची पावती असेल असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल? सर्व पक्षीय नेते मंडळी तुमच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्यावेळेला निवडणुका येतात तेव्हा आम्ही एकमेकांवर मै तू करत असतो. पण सामाजिक जीवन जगत असताना आमचे कायम सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध राहिले. मी असेल किंवा माझे स्वर्गीय पती उदय वाघ असतील, यांचे सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये खूप चांगले संबंध राहिलेत. कौटुंबिक संबंध आम्ही त्या ठिकाणी निर्माण केले आणि मला वाटतं त्याचाच परिपाक म्हणून माझ्या त्या दिवशीच्या कार्यक्रमात सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी आमच्याकडे आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते. धन्यवाद ताई. त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं आव्हान तर केलंच आहे आणि त्यांचा कार्यप्रवास जो आपण सगळा बघितला तो एका चळवळीचा कार्यकर्ता ज्यावेळेला घडत असतो तो कशा पद्धतीने घडतो आणि कसं कार्यमग्न राहतो हे आपल्या लक्षात आलं असेल. मी साऱ्या दर्शकांच्या वतीने स्मिता त्यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.